हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या आपल्या इग्नाइट बँकिंगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे एक महत्त्वाची जाहिरात घेऊन. जाहिरात आहे बँक ऑफ बरोडाच्या अप्रेंटिस या पदासाठीची. जवळपास मित्रांनो 2700 जागा आहेत. सो अतिशय महत्त्वाची आहेत आणि विशेष म्हणजे जेही विद्यार्थी फ्रेशर्स असतील तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. सो काय आहे डिटेल व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्याच्या आधी ॲज युजल बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही पाहत असाल की डेली बेसिसवरती रोजच्या रोज जरी आपण म्हटलं तरीसुद्धा नवीन नवीन जागा येतात. आणि या नवीन जागा येत असताना सगळ्यात मोठी तुमच्यासाठी संधी ही मित्रांनो लक्षात ठेवा. जर तुमचा एकदा व्यवस्थित अभ्यास झाला असणार आहे तर तुम्ही या येत्या वर्षामध्ये किंवा आता तुम्ही जरी पाहत असाल तर डेली बेसिसवरती एवढ्या एक्झाम येतात, तुम्ही पास होणार म्हणजे होणार. मात्र पास होण्यासाठी तुमच्याकडे एक प्रॉपर डायरेक्शन, प्रॉपर गायडन्स असणं फार मॅटर करतं आणि ते तुम्हाला मिळू शकतं या बॅचमधून, जी आपली बॅच आहे उडान बॅच. ओके, सो जर अजूनही तुम्ही बॅचेचा फायदा घेतला नसेल तर बॅचेचा फायदा घ्या. या नंबरवरती तुम्ही स्पेशली कॉन्टॅक्ट करून तुमच्यासाठी कस्टमाइज जे आहे तर ते काउन्सिलिंग सेशन फ्रीमध्ये उपलब्ध करून घेऊ शकतात. अजूनही काही डाऊट्स वगैरे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर वगैरे आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून माहिती वगैरे घ्या. ठीक आहे. सो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, मल्टिपल त्याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत. सो याचा बेनिफिट घ्या मित्रांनो. सो आपण आता आपल्या मूळ मुद्द्याकडे जरा चाललो आहे. बँक ऑफ बरोडाच्या जागा निघाल्यात मित्रांनो. सो बँक ऑफ बरोडाच्या जागा आहेत अप्रेंटिस या पदासाठीच्या, जवळपास 2700 जागा आहेत. सो याचं जे नोटिफिकेशन आहे हे फुल नोटिफिकेशन 11 नोव्हेंबरला म्हणजे आजच्या रोजी आलेलं आहे आणि शेवट होणार आहे 1 डिसेंबरला. 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही लोक फॉर्म भरू शकतात. आता ज्यावेळेला तुम्ही हा जो फॉर्म ज्यावेळेला तुम्ही ओव्हरलुक करणार समजा, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत. मी तुम्हाला त्याबद्दल जरा समजावून सांगतो. जर समजा एखादा कॅन्डिडेट असा आहे की त्याने याच्या आधी कुठल्या तरी एखाद्या बँकेमध्ये किंवा बँक ऑफ बरोडा किंवा कुठल्या तरी बँकांमध्ये ऑलरेडी अप्रेंटिसशिप जर कधी केलं असणार आहे तर तो व्यक्ती पुन्हा याच्यामध्ये अप्लाय करू शकत नाही. तो व्यक्ती याच्यामध्ये इलिजिबल नाही आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. या बारीक सारीक गोष्टी ज्या आहे या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तुम्ही बँकांमध्ये ज्यावेळेला जॉब म्हणजे या बँकांमध्ये जर बँक ऑफ बरोडामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालंच तर तुम्ही ॲज अ ट्रेनी म्हणून सिलेक्ट व्हाल, एम्प्लॉय म्हणून नाही, लक्षात ठेवा. ॲज अ ट्रेनी म्हणून तुमचं सिलेक्शन होणार आहे, एम्प्लॉय म्हणून नाही. म्हणून तुम्हाला एम्प्लॉयमेंटचे जेवढे भत्ते वगैरे असतील समजा की जेवढ्या सुविधा आहेत त्या मिळणार नाही. तुम्हाला फक्त ॲज अ ट्रेनी म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या आहे गोष्टी दिलेल्या आहे. द कॅन्डिडेट शुड नॉट परस्यू द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विथ एनी इस्टॅब्लिशमेंट ॲज पर द ॲक्ट ऑफ 1961. तुम्हाला फक्त जेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच संबंधामध्ये तुम्हाला फक्त ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाणार आहे. कॅन्डिडेट्स हू हॅड ट्रेनिंग ऑर जॉब एक्सपिरियन्स for a period of 1 year or more after the completion of the educational qualification shall not be eligible for being engaged as an apprentice. तुमचं शिक्षण झाल्याच्या नंतर जर तुम्ही 1 वर्ष कुठंतरी समजा जॉब केला असेल, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला जॉबचा अनुभव असेल तर मात्र तुम्ही या पोस्टसाठी, या फॉर्म भरण्यासाठी, या पदासाठी तुम्ही बिलकुल इलिजिबल नाही आहेत. हा पूर्णच्या पूर्ण जो डेटा यांनी दिलेला आहे हा फक्त आहे फ्रेशर्स व्यक्तींसाठी, फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाचं, मग सर रजिस्ट्रेशन कुठं करायचं, तर तुम्हाला 2 पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक आहे नॅप्सवरती आणि दुसरं आहे नॅट्सवरती. कमीत कमी जे तुमचं एज आहे तर एज असलं पाहिजे तुमचं 20 आणि जास्तीत जास्त एज असलं पाहिजे मित्रांनो 28. राहिला मुद्दा तुमचा क्वालिफिकेशनचा. तुमच्याकडे सर्वसाधारण कोणतंही क्वालिफिकेशन असलं, ग्रॅज्युएशन असलं तरी पुष्कळ झालं. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग जे असेल ते वय, त्याच्यामध्ये कुठल्याही पर्सेंटेजची अट घातली गेलेली नाही आहे. 1 वर्षासाठीचा हा टाईम पिरियड असणार आहे, 1 वर्षासाठीचा. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये एकूण जागा ज्या आहेत, एकूण जागा आहे 2700 आणि आपण जर स्पेशली महाराष्ट्रासाठी म्हटलं तर महाराष्ट्रासाठी जागा आहेत मित्रांनो 297. 297 ज्या जागा आहेत या आहेत महाराष्ट्रासाठी. पुन्हा तुम्हाला माहिती की जर महाराष्ट्रासाठी जागा आहेत तर LLPT याच्यामध्ये आली. लँग्वेज प्रोफिशियन्सी जी टेस्ट आहे, लोकल लँग्वेज ही तुम्हाला आली पाहिजे आणि महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे तर ती आहे मित्रांनो मराठी, तुम्हाला माहितीच आहे. सो आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय, सो एज रिलॅक्सेशन ॲज युजल आहे. 5 वर्ष जे आहे तर ते SC ST आणि OBCला किती आहे, 3 वर्षाचा आहेच. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं हाऊ टू अप्लाय मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की कॅन्डिडेट शुड मॅन्डेटरी फर्स्ट रजिस्टर्ड देमसेल्व्स इफ इलिजिबल इन द अप्रेंटिसशिप पोर्टल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॅट्स. लक्षात, हे जरा लक्षात ठेवा. नॅट्समध्ये ओके हे या ठिकाणी दिलेलं आहे, nats.education.
हे दिलेलं आहे. अँड नॅप्स पोर्टल म्हणजे तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. नॅट्स ॲज वेल ॲज नॅप्स दोघांवरती रजिस्ट्रेशन करावं लागणार. डॉक्युमेंट्स असतील, इथं तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. तुमचे मार्कशीट असतील, ड्रायव्हिंग लायसन असेल, ईमेल आय डी वगैरे असणारे, आधार कार्ड नंबर असणारे, फोटो असणारे सर्व डेटा आहे. विथ त्याची जी साईज आहे तर ती सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय सर, सिलेक्शन प्रोसेस काय? सिलेक्शन प्रोसेस आहे सगळ्यात पहिले तुमचे होणार ऑनलाईन एक्झाम. ऑनलाईन एक्झामच्या नंतर आहे तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन. ओके, ऑनलाईन एक्झाम आहे. ऑनलाईन एक्झामच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर आहे तुमची लोकल लँग्वेज टेस्ट. एक व्यक्ती एकाच स्टेटसाठी फॉर्म भरू शकतो, तुम्ही मल्टिपल स्टेटमध्ये फॉर्म भरू शकत नाही. सो ऑनलाईन एक्झाममध्ये तुमचे 4 विषय आहेत. एक आहे तुमचा जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेसचा 25 प्रश्न 25 मार्कांना आहेत. क्वांट आणि रिझनिंग एकत्र आहे तर 25 प्रश्न 25 मार्कांना. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, CK म्हणतात त्याला. कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला 25 प्रश्न 25 मार्कांना आणि इंग्रजीचे सुद्धा 25 प्रश्न 25 मार्कांना. माध्यम जे आहे तर ते आहे हिंदी आणि इंग्लिश. इंग्रजीला तर इंग्रजीच राहणार. अशा पद्धतीने 100 क्वेश्चन 100 मार्कांना आहे आणि टाइम पिरियड जो ॲलोकेट आहे हा 1 मार्क. विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही. देर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. जेवढे मार्क काढता येतील तेवढे मार्क काढा. मात्र तुम्हाला एक जनरल क्वालिफाय तर पेपर करावाच लागणार आहे. कट ऑफ तर निघेलं समजा, लक्षात असं आहे. सो पेपरची जी लेवल आहे ही जास्त काही हार्ड नसणार आहे. सिम्पल लेवलचा पेपर आहे, जास्त काही डिफिकल्ट लेवलचा पेपर नसणार आहे मित्रांनो. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुमचा थोडा जरी अभ्यास असला, 50% 70% जरी तुमचा अभ्यास असला आणि जर तुम्ही प्रॉपर बँकिंग करणारे विद्यार्थी असाल मग तर विषय सोडून द्या. तुमचा याच्यामध्ये पास होणं खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? कारण जर तुम्हाला याचा अनुभव आला तर पुढच्या बँकांमध्ये तुम्हाला माहिती की खूप साऱ्या बँकांमध्ये राजांनो अनुभवाची अट घातलेली असते. मग जर तुम्हाला ग्राउंड लेव्हलला प्रॉपर बँकांचा अनुभव जर कधी घ्यायचा असेल मग मात्र हे तुमच्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट जर झाला तर तुम्हाला स्टायपेंड मिळणारे 15,000 रुपये म्हणजे वर्षाचे असणारे 1,80,000 रुपये. 15,000 रुपये पर मंथ मिळणार. त्याच्यानंतर जर फॉर्म भरायचा असेल तर SC STसाठी फॉर्मला फीज नाही आहे. मात्र जर तुम्ही समजा बेंचमार्क डिसेबिलिटीवाले असाल समजा तर 400 रुपये GST आणि जर तुम्ही जनरल OBC किंवा EWS वाले असाल तर 800 रुपये प्लस तुम्हाला GST लागणार आहे. बस बाकी काही नाही. एवढ्याच गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. अदर दॅन कोणत्याच गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या नाही आहेत. ठीक आहे ना. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स वगैरे भरपूर सारा आहे. याची जी लिंक असणार आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तुम्ही फक्त एकच काम करायचं, तुम्ही जा व्हिडिओ तर तुम्ही बाकीच्या मुलांना तुमचे जेवढे बाकीचे मित्रमंडळी वगैरे असतील त्यांना सर्क्युलेट करा आणि एकदा फॉर्म वगैरे व्यवस्थित डिटेलमध्ये तो जो आहे एकदा रीड वगैरे करा. फॉर्म भरा, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर बिलकुल डेफिनेटली सबस्क्राईब करा की जेणेकरून महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट जे आहे हे तुमच्याकडून जाता कामा नये. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. चला आम्ही पाहत असतो, जर कमेंट्सला रिप्लाय देण्यासारखे असतील आम्ही डेफिनेटली त्याला रिप्लाय देत असतो मित्रांनो. ठीक आहे. सो अशाच एका नवीन फॉर्मच्या सोबतीला पुन्हा एकदा आपण लवकरच भेटूया. कारण बँकिंग सेक्टरमध्ये डेली बेसिसवरती जागा निघतात. आज मी समोर आलो आहे, किंबहुना मला अजून एकदा तुमच्या समोर यावं लागेल नवीन ॲड आल्याच्या नंतर. ठीक आहे. सो जर एखाद्याने अजूनही आपली बॅच घेतली नसेल तर बॅच जॉईन करा, बॅच परचेस करा, त्याचा प्रॉपर अनुभव घ्या. कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला आहे मित्रांनो. सो याच तत्वावरती या ठिकाणी थांबतो. पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच भेटूया. थँक्यू.